मातृभोजन विधी चालू आहे. हो, तुम्ही पण सगळे येणार व्हिडिओ मध्ये. सगळे येणार व्हिडिओ मध्ये. काकू जरा इकडे बघा. चहा करतायत काकू. हे खांबेटे यांचा उपनयन संस्कार. या बटूच्या मातोश्री, हे बटूचे वडील. हे बटूचे आजोबा, हे गुरुजी, फॅमिली गुरुजी. आम्ही हा आमचा 15 तारखेचा बटू. आता आमचा मातृभोजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. रेकॉर्ड चालू आहे. हो, त्यांचं पण घेतो. सो मातृभोजन चालू आहे. अरे हा बटू का खात नाहीये? ही उपनयन आता होणार, त्याच्यासाठी मुहूर्तासाठी एंट्री होत आहे. भद्रवादी शकुंदे मानस्ते नईश तमागजो सौभ्रदो देवते सुवीरा गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णरौद्रनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णौ सुरेशां पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि. सुमुहूर्तो सावधान या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती कुर्यात् कठोरमङ्गलं शुभमङ्गलो सावधान. चल धर्म ही करी सदा स्वाध्याय सोई कोणास निंदू नको आचार्यास सदा नमून मिळवी व्रत आचरी दृढपणे कुर्यात बटोर मंगलं सुमुहूर्त सावधान यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुता
अभ्रश्याम शुभ्रयज्ञोपवीते सत्कौपीन पीतकृष्णाजन श्री छत्री दंडे पुंडरीकायताक्ष पाया देवो वामनो ब्रह्मचारी सुमूर्तो सावधान अजिन दंडकमंडलु मेखला रुचिर पावनवा मूर्तये मीन जगत्रितयाय चितारये निगमवा पटवे पटवे महासुमूर्तो सावधान तदेव लग्नौ सुदिनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहौ स्मरामि सुमूर्तो सावधान इष्टदेवता कुलदेवता चिंतन विजय सुमुहूर्तो सावधान। अशा प्रकारे मुहूर्त संपन्न झालेला आहे आणि आता मातोश्रींचं आगमन झालेलं आहे। या अक्षता घ्या। ते देवाच भव्यद्य पापया श्री स्तनन्दनोदे अप्रोयज्ञया सर्वे नन्दन्त्यजाग तेन समासायेन सख्यादकायः किल्बिष पृथ्वी तुषणिर्येषामरवितो भवति वाजिनाया प्रजान्वपोषमास्ते पुष्पाङ्गाय त्रन्नो गायति शक्वरीषु ब्रह्मा त्ववदति जातविद्या यज्ञस्य मात्रा विमिमितोद्वा ओम। आता गायत्री उपदेश चालू आहे। आता कालपासून आपला हा कार्यक्रम झाला आणि आपण थोडंसं शूटिंग केलेलं आहे, तर ते मी युट्यूबवर टाकणार आहे, चालेल ना? आणि तुम्हाला कसं काय वाटलं हा कार्यक्रम? कार्यक्रम खूप सुंदर झाला। 2 दिवस एकदम प्रॉपर सगळ्या शास्त्राप्रमाणे गोष्टी झाल्या आणि आम्हाला जसं पाहिजे होतं तसं प्रॉपर सगळं झालेलं आहे। सो धन्यवाद आपला। आणि बटूही आम्हाला मस्त मिळाला, सगळं ऐकलं त्याच्या शांतपणे, त्याच्यामुळे मस्त झालं। जेवणही सुंदर होतं, करून घेतलं आमच्याकडनं। ते देवांच्या कृपेने, योगेश्वरीच्या कृपेने खूप सगळं छान झालं। बटू पण खूप आम्ही सगळे बटू खुश सगळे म्हणजे जसे व्हायला पाहिजे तसे सगळं खूप छान झालं। मस्त। ओके, थँक्यू। कार्यक्रम फारच सुंदर झाला। जेवण सात्विक होतं। त्यांचे जे विधी वगैरे त्यांनी जे केले ते एकदम म्हणजे असे प्रसन्नता निर्माण करणारे असे होते आणि एकदम जुन्या वातावरणात गेल्यासारखं वाटलं। असेच प्रोग्राम होत जावे, समाजात सुधारणा होईल आणि समाज सनातनाकडे वळेल अशी आशा आहे। आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला। गुरुजी अतिशय छान आहे आणि व्यवस्थित सगळ्या हे करतात, काय विधी अतिशय उत्तमरित्या करतात। आज मुंजीचा हे होता कार्यक्रम आणि जे पणजी आहेत त्यांनी एवढे सुंदर व्यवस्थित अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सगळे विधी केलेले आहेत। असे विधी खरं प्रत्येक वेळा होणं गरजेचं आहे, तरच आपला सनातन धर्म पुढे जाऊ शकतो। आम्ही खांब्याचा गव्हर्नर आलो आता परवा दिवशी आज आम्ही म्हणजे एक एक्सपिरियन्स केला। म्हणजे भजीचे एकदम परफेक्ट आहे। मध्ये ते छोटी छोटी मुलं नेमका फ्रॉम अब्रॉड फॉरेनला असतात ते, पण त्यांना इंग्लिश मध्ये समजून सांगून त्यांच्याकडनं करून घेणं इट्स अ व्हेरी बिग टास्क। पण खरंच ह्यांचे जे केलं ना एकदम शास्त्रोक्त होतं ते आणि आम्हाला खूप आवडलं ते। व्यवस्थित सगळं त्यांच्याकडनं उच्चार वगैरे त्यांचे स्पष्ट त्यांना समजावून सांगून प्रत्येक विधीचा वगैरे अर्थ सगळं त्यांना समजावून सांगून त्यांना म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं की काय करताय। ते विचारत होते की आज आमचं काय केलंय, तर त्यांनी सांगितलं थ्रेड सेरेमनी। थ्रेड म्हणजे गळ्यात तुमच्या दोरा घातलाय, दानवं घातलाय, त्याच्यावरनं त्यांना व्यवस्थित सगळं समजावून वगैरे सांगितलं आणि मस्तपणे त्यांच्याकडनं करून घेतलं। एवढी लहान मुलं, परवाच्या दिवशी एक मूल झाली, आज एक मूल झाली आणि एक मुलगा नेदरलँड होऊन आला, एक मुलगा US होऊन आला। त्यांना तिकडचं काहीच माहित नाही आणि तरी असताना त्यांनी सगळं व्यवस्थित भटजी सांगतात तसं त्यांच्या आई वडिला करून घेतलं। एकदम मस्त वाटलं। आणि याच्याविषयी मला कोणा पाहिजे मुलीसाठी त्यांचा नंबर स्क्रोल होईल,
तुम्ही जरूर घ्या करा आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याकडून मुंज किंवा काही कार्य असेल, लग्न कार्य मुंज असेल ते त्याच्याकडे करून घ्या. इट विल बी अ टिपिकल शास्त्रोक्त असेल. थँक्यू. मग आपण मयूरला तिकडे बोलवूया. मुंजाचा जो विकीचा जो प्रोग्राम होता तेवढ्या द्या, गुरुजी सबस्क्रायबर वाढल्यावर केलेला आहे आणि एकदम सगळं कार्यक्रम मस्त झाला, एकदम आवडला. तुमच्या दोघांची मुंज झाली आहे किती वर्षापूर्वी? तुम्ही जानवा घातलंय आणि आज कोणाची मुंज झाली? हा. आणि रुवांशनी केलं सगळं व्यवस्थित? तुम्हाला तुमचे मुंजीचे विधी आठवतात? नाही. ओके. अजून जेवण कसं होतं? ओके. हा. आणि जेवण कसं होतं? हा. डिड यू लाईक इट? आणि सगळं समजलं तुला? गुड. आमच्या मुलाची मुंज श्रीपाद गुरुजी आणि आनंद गुरुजींनी केली 15 जुलै 2024 झाली. मुंजचा सोहळा खूपच छान झाला. सर्व पद्धती आणि सर्व रिच्युअल्स त्यांनी खूप आम्हाला समजावून सांगितलं. माझा मुलगा जस्ट 7 कंप्लीट झाले त्याचे, पण तो पूर्ण सोहळ्यामध्ये खूप शांतपणे बसला कारण गुरुजींनी खूप एंगेज ठेवलं होतं त्याला. तर आम्ही वी आर व्हेरी थँकफुल. आम्हाला खूप मजा आली आणि तुमचे खूप खूप धन्यवाद गुरुजी. आम्ही म्हणजे ऑलमोस्ट लाईक लास्ट 1 वर्षापासून म्हणजे त्याच्या ते मुंजीची डेट आली, हॉल बुक केला, तेव्हापासून आमची तयारी चालू होती थोडी थोडी. आणि तो जस्ट आता 7 वर्षाचा झाला. तर आम्हाला म्हणून माहिती नव्हतं तो सगळ्या विधी अटेंड करेल नाही करेल, कारण त्यांनी कोणाची एवढी रिसेंटली बघितलं नाही आहे आणि त्याला माहिती नाही आहे तिकडच्या पद्धती. पण तरी पण गुरुजींनी सगळे त्याला विधी मी समजवले, त्याच्याकडून करून घेतले. जिथे होईल तिकडे ते इंग्लिशमध्ये त्याला सांगत होते आणि त्यांनी व्यवस्थित सगळं केलं. तर आम्हाला खूप छान वाटलं की आमच्या मुंजीचा कार्यक्रम खूप व्यवस्थित पार पडला म्हणून. ओके, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.